त्यांचा दिवस आहे का? तू भाच्याला कुठं आणली मध्ये? गाडीची हवा गेली आमची आणि मध्येच गाडी बंद पडली. मग काय सोल्युशन तर होतंच माझ्याकडे. हॅलो गाईज, कसे आहात? खूप मजेतच असाल. तर आज आहे म्हणजे आज माझ्या मम्मीने आमच्यासाठी खास अधिक मासामध्ये म्हणजे जेवायला बोलवले तिने खास अधिक महिन्यामध्ये, जसं दरवेळेस बोलवत असते. तर आम्ही ह्या महिन्यात तिच्याकडे पुरणपोळी तर खाल्लीच होती. मग तिला मी म्हटलं की पुरणपोळी सारखे नको, कारण की आम्ही ह्याच महिन्यात आम्ही दोघंही गेलो होतो आणि त्यावेळेस तिने पुरणपोळीचा बेत केला होता. म्हणजे पाहुणे वगैरे आले होते आणि त्यामध्ये जेवलोच होतो. त्यामुळे मी तिला म्हटलं की मला म्हणजे आमच्या कोकणी पद्धतीमध्ये कोंबडी वडे वगैरे चिकन ते आवडतं आम्हाला. तर म्हटलं खूप दिवस झालं खाल्ले नाही आहे, तर आज आमच्यासाठी स्पेशल बनव म्हणलं. आणि ती मला म्हटली की तू नको येऊ, मी करते आज सगळं. मी जात होते पण ती म्हटली नको तू नको येऊ, तू जेवायला ये डायरेक्ट. मग आता मी तयार तर झाले आणि चला आता मी निघते तिकडं. मम्मीने आल्या आल्या आम्हाला ताट ओवाळायला घेतलं. म्हणजे तिला पण एक हौस होती की जे सगळं व्हिडिओत बघतो म्हणजे मी पण ओवाळते तुम्हाला. आम्ही आलो होतो बाहेर आणि अचानक काय आमच्या टायरची हवा कमी झाली. पण काय माझ्याकडे सोल्युशन तर होतंच. मग त्यामुळे मी घेतलं अगारोचं गॅलेक्सी पोर्टेबल टायर इन्फ्लेटर. हे यूज कसं करायचं आहे मी तुम्हाला पुढे नक्कीच सांगेल, पण ही गोष्ट माझ्यासाठी खूप कामाला येते. आणि हे रोटेट होतं पूर्ण वायर. आता हे ऑन करणार आहे मी आणि तिथे मोडचं ऑप्शन आहे आपल्याला. तर मी कार मोडवर घेतलं आहे आणि तुम्ही दिसतं बघता हवेचं प्रेशर 36 आलं आहे. आणि मग मी कनेक्ट करून घेतलं हे आणि आवाज येतो आहे. आवाजाचा थोडाफार आपल्याला त्रास होतो, पण हवा ही भरली जाते. आणि जिथं आपल्याला शॉप नसतो हायवेवर, तिथे मला असं वाटतं बेस्ट ऑप्शन आहे. जिथे कुठे शॉप नसेल हे यूज होतं आणि हवा पूर्णपणे भरली गेली. तर गाईज मी तुमच्यासाठी अशी एक गोष्ट घेऊन आले, जिथे आपण ट्रॅव्हलिंग करत असेल आणि आपल्या टायरची हवा वगैरे कमी झाली आणि आपल्याला ट्रॅव्हलिंगसाठी खूप म्हणजे जड झाली आपली जी कार आहे किंवा बायसिकल आहे किंवा सायकल आहे, अशा भरपूर साऱ्या गोष्टी. तर मी आत्ता घेऊन आले अगारोचं गॅलेक्सी पोर्टेबल टायर इन्फ्लेटर. तर आपण हे आता अनबॉक्सिंग करणार आहोत. तर मी आधी तुम्हाला ह्याची पॅकेजिंग दाखवते. तर तुम्ही बघू शकता यामध्ये हे 4 मोड आहेत. 1 इयरची वॉरंटी आहे. वॉरंटी करण्यासाठी तुम्ही इथे पहिले ह्या स्कॅन करून रजिस्टर करायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला 1 वर्षाची वॉरंटी मिळणार. ह्यामध्ये बघूया काय काय आहे. तर हे मेन युनिट आहे, ज्याच्यामुळे आपण आपल्या कारमध्ये हवा भरणार आहोत. त्यानंतर मी हे यूज करण्यासाठी गाईडलाईन पाठवली आहोत. त्यांनी हे कॅरी करण्यासाठी मस्त अशी बॅग पाठवली. चार्जिंग आहे. त्यानंतर ही आहे एअर ट्यूब, जी ह्याला कनेक्ट होणार आहे. त्यानंतर हे आहेत नोझल्स. तर हे 2 जे नोझल्स आहेत, जे आपली एअर बॅग वगैरे असेल किंवा दुसरं काही म्हणजे बेड असेल एअरवाली, त्यामध्ये हवा भरण्यासाठी हे यूज होणार आहे. हे जे फुटबॉल वगैरे व्हॉलीबॉल ह्यामध्ये हवा भरण्यासाठी आणि हे बायसिकलमध्ये हवा भरण्यासाठी. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की याचे जे बाजूचं आहे ते प्लास्टिकचं बनलेलं आहे. स्क्रीन आहे, हे बटन्स आहेत सगळे, म्हणजे हवा कमी जास्त करण्यासाठी, मोडसाठी, ऑन ऑफ करण्यासाठी हे प्रेस करून ठेवायचे सेंटरचं बटन. त्यानंतर हे जे एअर होजल आहे ते आपल्याला इथे कनेक्ट करायचं आहे आणि कनेक्ट करणं पण अगदी इझी आहे. तर हे असं कनेक्ट करून घ्यायचं आहे. ते तुम्ही असं सुद्धा अटॅच करून ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे जे आहे चार्जिंग पॉईंट्स आहेत, हे चार्जिंगचे आणि हे तुमच्या फोनला सुद्धा तुम्ही चार्जिंग कनेक्ट करू शकता. तर आमच्या 2 व्हीलरची जी हवा होती ती थोडीशीच कमी झाली होती. तर आपण म्हणलो ह्याच्यावर पण आपण ट्राय करूया. आणि इथं 2 व्हीलरचा पण ऑप्शन आहे. आपल्याला इथे मोड आहे, मोड चेंज करायचा आहे. मी ऑन केलं आहे बटन ह्यांनी आणि हवा भरण्यास स्टार्ट झालं आहे. तर तुम्ही बघताय तिथे टायमिंग चालू आहे, हवा भरली जाते आपोआप आणि खूप फास्ट हवा भरली गेली. खूप छान ऑप्शन आहे जर आपण कुठे ट्रॅव्हल करत असेल तर. आणि मला मेन गोष्ट ह्यासाठी नोझेल पण चेंज करावा नाही लागला आहे. तर सेम नोझेल जो कारला आपण घेतला होता तोच ह्याला गेला आहे. त्यानंतर सायकल घेतली आपण. सायकलची हवा बघताय तुम्ही, पूर्णपणे गेलेली हवा आहे ह्याची. आणि आपण काय करणार आहे, सायकलचं इथे मोड करणार आहे. आणि आपण इथं मेन गोष्ट नोझेल चेंज केला आहे, कारण की ही छोटी सायकल होती आणि ह्याला नोझेल वेगळा लावावा लागला आपल्याला. आणि आपण आता इथे हवा भरण्यासाठी स्टार्ट केली. तर ह्यांनी हे आधी लावून घेतलं, नोझेल गोल फिरून घेतलं, एकदम फिट्ट लावलं. त्यानंतर त्यांनी बटन ऑन केले आणि तुम्ही बघू शकता आपोआप हवा पटकन भरली गेली, हवा फुल झाली. तर तुम्ही बघताच आहे, तर या व्हॉलीबॉलमधली सगळी हवा गेली. आता आपण ह्यामध्ये सुद्धा हवा भरणार आहे.
तर तुम्ही बघितलेच आहे, ह्यामध्ये आपल्याला नोझल 4 मिळाले होते आणि ऑलरेडी जे हे नोझल आहे हे 4 व्हीलरला आपल्याला आणि 2 व्हीलरला कामाला आलं होतं. आता आपण फुटबॉलसाठी हे नोझल यूज करणार आहे, जे बघू शकतो किती बारीक आहे. हे आपल्याला सिम्पली असं अटॅच करायचं आहे. तर इथे होल आहे, ह्या होलमध्ये आपल्याला हे असं अटॅच करून घ्यायचं आणि आपल्याला फुटबॉल मोडमध्ये करायचं आहे. हे फुटबॉल मोड आले, आता ऑन करायचं. आपल्याला इथे दिसतोय मोड ऑन. तर तुम्ही बघताच आहे की यामध्ये अजूनसुद्धा चार्जिंग दिसते तुम्हाला. तर हे फुल बॅटरी होतं आणि मला हे सगळ्याला यूज झालं आहे. म्हणजे ह्याने मी कारची चार्जिंग केली, कारच्या टायरची, त्यानंतर सायकलच्या टायरची, त्यानंतर 2 व्हीलरच्या टायरची, त्यानंतर फायनली मी फुटबॉलसुद्धा बघताय तुम्ही. म्हणजे फुटबॉलमध्ये केवढी हवा भरली गेली आणि ते पण 1 मिनिटाच्या आत. तरीसुद्धा याची बॅटरी अजून आहे तशी आहे. आपण जेव्हा कारचे टायरची हवा भरली तर त्याला लईत लई आपल्याला 3 ते 4 मिनटं गेले. त्यानंतर 2 व्हीलरसाठी 2 ते 3 मिनटं गेले. त्यानंतर फुटबॉलसाठी फक्त 1 मिनिटात हवा भरून झाली. तर ह्यामध्ये जी मेन गोष्ट आहे म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये हवा भराल तर तुम्हाला 3 ते 4 मिनटासाठी थोडा वेळ थांबायचं आहे. म्हणजे जेणेकरून ह्याची जी मोटर असते ती गरम होते, ती थंड होण्यासाठी. हे ह्यासाठी पण आहे की जेणेकरून ह्याची जी लाईफ आहे, ह्याचा परफॉर्मन्स आहे तो आहे तसा राहावा आणि ह्याची जी लाईफ आहे ती भरपूर काळ म्हणजे टिकून राहावी. त्यासाठी आपण तो 3 ते 4 मिनटाचा गॅप आपण दिलाच पाहिजे. पण ह्याच्या बॅटरीची गोष्ट कराल तर ह्यामध्ये 2 बॅटरी आहेत आणि 2000 mAhची बॅटरी आहे. चार्जिंग व्हायला 3 ते 4 तास लागतात, जे नॉर्मल आहे. तर चार्जिंग झाली ना तर आरामात तुम्ही 25 मिनटं कंटिन्युअसली कारचे टायर म्हणजे अगदी तुमचे 4च्या 4 किंवा 3 जरी टायरमध्ये हवा नसेल ना तर तुम्ही फुल करू शकता. ह्याचं जे प्रेशर आहे ना ते 3 PSI पासून ते 150 PSI पर्यंत आहे. तर ह्यामध्ये लाईटचा पण ऑप्शन आहे. म्हणजे जेणेकरून तुम्ही अंधारात वगैरे जरी असाल तरी पण लाईटची तुम्हाला गरज आहे ह्यानुसार. आणि ह्यामध्ये 3 मोड आहेत. हे असे 3 मोड आहेत लाईटचे. तर ह्यामध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने प्रेशर करू शकता. म्हणजे इथे जे आहे कमी जास्त तुम्ही प्रेशर करू शकता. म्हणजे तुम्हाला जशी रिक्वायरमेंट आहे हवेची त्यानुसार तुम्ही हवा त्यामध्ये भरू शकता. कमी जास्तचं ऑप्शन आहे. तर त्यांनी आपल्याला ह्याच्यासोबत हे मस्त असं पाऊच दिलं आहे जेणेकरून आपण हे इझिली कुठेही जाताना कॅरी करू शकतो. आणि ही मशीन अगदी इझिली कॅरी करण्यासारखी आहे. म्हणजे ही कुठेही बसेल, आपण कारमध्ये नेऊ शकतो, आपल्या बॅग्समध्ये सुद्धा हँडल करून कुठेही नेऊ शकतो. मला तर हे मशीन खूप आवडले कारण की आपण कुठेही जातो लॉंग ड्राईव्हला वगैरे आणि जर असे अचानक प्रॉब्लेम्स आले तर जिथे आपल्याला कुठेच हवा भरण्यासाठी आपल्या गाडीमध्ये जर कुठेच ठिकाण म्हणजे शॉप नाही मिळालं तर मला असं वाटतं की हे बेस्ट ऑप्शन आहे. कारण की मध्ये आमच्यासोबत असंच इन्सिडेंट झालं होतं आणि आम्ही रात्रभर म्हणजे हवा भरण्यासाठी आम्ही जिथे जिथे शोधत होतो शॉप पण आम्हाला कुठेच मिळालं नाही. आणि खरं तर हे त्यावेळेस असतं तर खरंच हे आम्हाला उपयोगी आलं असतं. आणि मला तर असं वाटतं हे सगळ्यांनी कॅरी करा आणि नक्कीच परचेस करा. तर खाली कॅप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, लवकर जावा आणि मला तर वाटतं तुम्ही नक्कीच हे खरेदी करा कारण की खूप छान प्रोडक्ट आहे. तर मम्मीने आज आमच्या स्पेशल कोकणी वडे करते आणि हे करण्यासाठी म्हणजे खूप वेळ जातो. माणूस आता गरमीमध्ये खूपच बघू शकता हे असे बनवलेत तिने आणि खूप टेस्टी लागतात. देते आणि असं मम्मीने सुकं चिकन केलं, हे रस्सा केला आहे. तर मी मम्मीचे पाय वगैरे धुवून घेतले आणि अधिक मासात आईची ओटी भरतात तर तुम्ही पण भरली का आईची ओटी. तर मी हळदी कुंकू वगैरे मम्मीला लावून घेतलं आणि त्यानंतर मी तिला ओटी भरण्यासाठी मी तिला बांगड्या वगैरे असं घेऊन आले होते थोडंफार सामान आणि तिला आवडलं, तिला बांगड्या खूप आवडल्या आणि तिची मी ओटी भरली, तिला साखर वगैरे चारले. हे अशा पद्धतीने मी हे घेऊन आले होते सगळं काही आणि त्यानंतर मी तिची ओटी भरली. तर तुम्ही पण साजरी केलंच असेल. आता तर संपणारच आहे, महिना संपत आला आणि त्याआधी ती मला म्हणत होती करू करू करू. मी म्हटलं आहे अजून 15 तारखेपर्यंत, त्याच्यामुळे थांबलो होतो आम्ही. आणि त्याआधीच तिच्या इथं पुरणपोळी वगैरे आधीच खाल्ले होते आपण. आंघोळ नाही करत काय
हो बसा. तेव्हा मम्मीने घेतली साडी, बघितली नव्हती तुम्ही? बांगड्या तुला घालायसाठी आणलं. हे कशाला अधिक मास म्हणजे तुला मम्मीने माझ्या पसंतीची साडी घेतली. आणि मम्मीला कुठले घेतले? तिला म्हणले की तू चॉईस करून घे. ती म्हणली मला जसं पाहिजे तसं घेतले दोन्ही साडी दोन घेतले तिच्या चांगले आवडीचे. घेतले. तिला आवडतात तिने घेतले. पाणी आलं वाटतं. घरी घालणे साडी. काय होतंय काय झालं मी नाही बघितलं तू काय केलं. लय हसतो मगच धर्म आपल्याला बघून बघून. तुझं लग्न झालं अनुष कसं करायचं. राहू दे असं थोडीशी घरी मार. साडी तुला घातली ते बारा दिवस छान वाटत. थांब एक पदर विसरलाय. म्हणजे हे तू घेतलेली वेगळी ती तुझी झाली ती. प्रणालीची 5,000 तिला एकच साडी घेतली एकच साडी घेतली ती नाही आणि ती ती 1800 वाली. कलवरी आहे ना लग्नात. करवली ती दाखव ना जावं ती साडी घेतली. आहे का? कुठे आहे? कुठले दिदीचे? हा ते दोन्ही दाखव. प्रणाली म्हणजे तू तू तुझ्या पैशाने घेतलेली पण इथंच आहे का साडी. हा इथंच आहे. कलवरी आहे ना मी शेवटी. म्हणजे तू कलवरी म्हणजे काय कसली कलवरी. आले नट्ट तुलट मी काहीच नाहीये. तुम्हाला नाही माहिती. आता यश लावून देख असा का? अनारसे वगैरे ठेवतात पापड आले. गावात तिथे एवढं काय माहिती बाबा. आधी केलंय की तू. उभं घे. हे मम्मी म्हणते प्रेम, तिला- प्रेम. तिला चांगलं लागलं तुम्ही म्हणलं तुमचं नाही. नवऱ्याचं प्रेम आहे भावाचं प्रेम आहे. तो म्हणतोय माझं तुझं पण प्रेम आहे. तू कुठं करतो प्रेम? तुझं पण प्रेम आहे बाळा. मम्मा पण तुला जीव लावते ना. सगळ्यात लाडाचं तर तूच होता जन्मला तेव्हा. खरी गोष्ट आहे. त्याला रडायला आलतो माहिती का. हा. नको रडू. ये चल. थांब बाळा. पप्पाला बोलू. हो. अजून एक व्हिडिओग्राफर पाहिजे. नाही होत नाही ऐकत. आता एवढे वर्ष झालं मी त्याच्यातच करतोय ना. चल आरुषी. मामा असं बोलत तुला ते बाई. अरे भाजीचे पाय धुतात. खरं चांगलं असतं. ये बघ. नाही केलं त्यांनी काय कधी. माहिती का. चला. तर या जेवायला सगळ्यांनी. लाईट तर गेली आज आमच्या इथं कंटिन्यू लाईट चालली आहे. त्याच्यामुळं अंधारात हा व्हिडिओ आहे. आणि चला या जेवायला. स्पेशल काय केलंय? कोंबड्याची स्पेशल वडी. कोंबडी वडे, चिकन, सुक्क चिकन आणि रस्सा हे सगळं मम्मीने केलं आमच्या. मी तर चिकन जास्त खात नाही. अंड आहे माझ्यासाठी स्पेशल. आणि आम्ही आता मस्त जेवणाचा आनंद घेणार.